हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023च्या चालू घडामोडी आपण सुरू करतोय. त्यातला आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे प्रमुख नेमणुका. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जर तुम्ही आमचं लेक्चर हे यूट्यूबला पाहत असाल तर आणि तुम्हाला सगळ्या टॉपिकच्या डिटेल नोट्स पाहिजे असतील, म्हणजेच जे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसते ते एक्झॅक्टली तुम्हाला नोट्स फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल, तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला मे महिन्याच्या चालू घडामोडी दिसतील. रादर तुम्हाला कुठल्याही मे महिन्याच्या पूर्वीच्या कुठल्याही चालू घडामोडी पाहिजे असतील तर त्यामध्ये तुम्हाला फोल्डर्स दिसतील आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या चालू घडामोडी बघू शकता. प्लस तुम्ही नोट्स तुमच्या डिव्हाइसमध्ये स्टोअर करू शकता आणि त्याची प्रिंट देखील काढू शकता. ओके, चला सुरू करूया आजचं आपलं लेक्चर. पहिलं जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यांचं नाव आहे अजय बंगा. ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या किंवा गरीब राष्ट्रांना पायाभूत सुविधांसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक संस्था काम करत असते, तिचं नाव आहे वर्ल्ड बँक. ह्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो महत्त्वाचा आहे आयोग. अलीकडे सिंगल लाईनला प्रश्न जास्त विचारते, त्यामुळं साधा सिंपल आयोग प्रश्न विचारू शकतं की वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. त्यांचं नाव आहे अजय बंगा. डेव्हिड मालपास यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. यांनी पदाचा कालावधी पूर्ण होण्याच्या पूर्वीच राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर अजय बंगा यांची नेमणूक झालेली आहे. अध्यक्ष होणारे भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, ही व्यक्ती नावावरून तुम्हाला भारतीय वाटत असली तरी लक्षात ठेवा ही एक भारतीय वंशाची व्यक्ती त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारे वर्ल्ड बँकेची अध्यक्ष होणारी भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती आहेत. 5 वर्षाचा कालावधी असणार आहे त्यांचा, 2 जून 2023 पासून. कालावधीबद्दल आयोग प्रश्न विचारत नाही शक्यतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की या अजय बंगा यांची वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शिफारस केली होती, म्हणजेच नॉमिनेशन केलेलं होतं. याचा अर्थ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नॉमिनेट केलेला व्यक्ती त्या ठिकाणी वर्ल्ड बँकेचा अध्यक्ष होतो. वर्ल्ड बँकेच्या स्थापनेपासून मोस्ट ऑफ द टाइम्स, म्हणजे आपण म्हणू शकतो की आत्तापर्यंत सगळ्याच वेळेला वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष जे झालेले आहेत ते अमेरिकेचेच झालेले आहेत. ओके, जेव्हा शिफारस जो बायडन यांनी केली त्यानंतर वर्ल्ड बँकेचं जे काही डायरेक्टरेट बोर्ड आहे, आपण त्याला संचालक मंडळ म्हणतो, त्या संचालक मंडळानं मान्यता दिली. 2 गोष्टी प्रामुख्यानं यात लक्षात ठेवा. एक, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या नावाची शिफारस किंवा नॉमिनेशन त्या ठिकाणी किंवा रिकमेंडेशन कोणी केलेलं होतं, तर ती व्यक्ती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन. ओके, कोण आहेत हे अजय बंगा? नावावरून जरी भारतीय असले तरी अमेरिकेतील भारतीय वंशाचे एक कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. बऱ्याच कंपन्यांमध्ये व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पुण्यातला त्यांचा जन्म आहे. IIM अहमदाबादमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. नेस्ले असेल, पेप्सिको असेल, अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवरती त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यापूर्वी म्हणजे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष होण्याच्या पूर्वी त्यांनी 2 महत्त्वाच्या पदांवरती काम केलेलं होतं. ते म्हणजे मास्टर कार्ड नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जनरल अटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष देखील त्या ठिकाणी होते 1 जानेवारी 2022 पासून. दुसरी महत्त्वाची गोष्ट की केंद्र सरकारनं त्यांना एक महत्त्वाचा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेलं होतं, ते म्हणजे पद्मश्री 2016. ओके, सो आयोग तुम्हाला या ठिकाणी देखील प्रश्न विचारू शकतं की त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण असे काही पुरस्कारांची नावं देतील. सो लक्षात ठेवा, त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. ओके, येस. आता आपण बघणार आहोत ज्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या पदाशी संबंधित संस्था, ती म्हणजे वर्ल्ड बँक. ओके, सो वर्ल्ड बँक सगळ्यांना माहीत आहे, इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही अभ्यास केलेला असेल. ओके, ब्रेटन वूड नावाची एक परिषद अमेरिकेमध्ये बसवण्यात आली होती जुलै 1944ला. या ब्रेटन वूड परिषदेमध्ये 2 संस्थांची स्थापना झाली होती. एक होती वर्ल्ड बँक आणि दुसरं आहे IMF. त्याला आपण ब्रेटन वूड सिस्टर्स असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. ओके, सो ब्रेटन वूड परिषदेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे
वॉशिंग्टन या ठिकाणी 189 सदस्य आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की वर्ल्ड बँक ग्रुप नावाचा एक गट आहे. ह्या वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये टोटल 5 संघटनांचा समावेश आहे. त्या 5 मधील 2 संस्थांना त्या ठिकाणी वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. सो लक्षात ठेवा, वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये 5 संस्था आहेत आणि ह्या 5 पैकी 2 संस्थांना एकत्रितरित्या वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. आता ह्या वर्ल्ड बँकमध्ये कुठल्या कुठल्या आहेत, तर ह्या 5 संस्थांपैकी IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि हे आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. सो IBRD आणि IDA या संस्थांना मिळून वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. परंतु वर्ल्ड बँकमध्ये 5 संस्था त्या ठिकाणी आहेत. काय आहे या वर्ल्ड बँकेचं काम, तर कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना पायाभूत सुविधांसाठी कर्ज पुरवठा करणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्ल्ड बँक म्हटल्यानंतर तुम्हाला हे काम चांगलं लक्षात राहिलं पाहिजे की वर्ल्ड बँकेचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे, जे काही गरीब किंवा अतिशय कमी पतपात्रता असलेले देश आहेत त्यांना पायाभूत सुविधांसाठी कर्ज पुरवठा करणं. पण IMFचं काम काय आहे बघा, आणखीन एक जाता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. जर एखाद्या देशाचं बॅलन्स ऑफ पेमेंट बिघडलं, व्यवहार तोलातील संकट निर्माण झाल्यास सदस्य देशांना कर्ज पुरवठा करणं हे IMFचं काम आहे. सो IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये हाच बेसिक फरक आहे, ते म्हणजे IMF सर्व सदस्य राष्ट्रांना कर्ज पुरवठा करतं, परंतु वर्ल्ड बँक जी आहे ती गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करते. या संघटनेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे CFO कोण आहेत, तर अंशुला कांत नावाचे भारतीय व्यक्ती आहेत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ इंदरमीत गिल आहेत. याचा अर्थ या वर्ल्ड बँकेतल्या महत्त्वाच्या पदांवर भारतीय आणि भारतीय वंशाचे व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. अजय बंगा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत, अंशुला कांत MD आहेत आणि मुख्य अर्थतज्ञ म्हणजे चीफ इकॉनॉमिस्ट इंदरमीत गिल त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. चलो, आता दुसरी व्यक्ती आपण बघणार आहोत, त्यांचं नाव आहे प्रवीण सूद. महत्त्वाचं पद आहे. आयोग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. रादर त्यांची ज्या पदावर नेमणूक झालेली आहे त्या पदाशी संबंधित संस्था अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे प्रमुख किंवा डायरेक्टर जनरल म्हणून प्रवीण सूद यांची नियुक्ती झालेली आहे. सो अगदी शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल तर CBIचे महासंचालक हे तुम्हाला चांगलं माहीत पाहिजे. आयोग इथं प्रश्न विचारेल. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे डायरेक्टर जनरल किंवा आपण इनडायरेक्टली CBIचे प्रमुख देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. एखाद्या व्यक्तीची CBIचे महासंचालक म्हणून जर नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी एक निवड समिती असते, सिलेक्शन कमिटी असते. त्या सिलेक्शन कमिटीमध्ये पंतप्रधान असतात, सरन्यायाधीश असतात आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो. या तिघांच्या माध्यमातून CBIच्या डायरेक्टर जनरलची नेमणूक केली जाते. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि अधीर रंजन चौधरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, या तिघा जणांच्या कमिटीनं यांची या पदावर नेमणूक केलेली आहे. CBIचे डायरेक्टर जनरल होण्याच्या पूर्वी ते कोणत्या पदावर काम करत होते, तर कर्नाटकचे पोलीस महासंचालक, थोडक्यात कर्नाटक पोलीसचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. हे तुम्हाला माहीत पाहिजे. याचाच अर्थ ते 1986च्या तुकडीचे कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत. आयोग हा देखील प्रश्न विचारू शकतो की ते कोणत्या केडरचे अधिकारी किंवा IPS अधिकारी त्या ठिकाणी आहेत, तर कर्नाटक केडर. आणि कर्नाटक पोलीसमधल्या सर्वोच्च पदावर विराजमान असतानाच त्यांची CBIचे महासंचालक म्हणून नेमणूक झालेली आहे. IIT दिल्ली, IIM बेंगलोर आणि न्यूयॉर्कमधील सिराक्यूज संस्थांमधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षणाबद्दल आयोगाने प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी त्या ठिकाणी आहे. ओके, येस. प्रवीण कुमार सूद CBIचे डायरेक्टर जनरल. आता ही CBI संस्था काय आहे हे पण आपल्याला बघावं लागेल, कारण मध्यंतरी CBIच्या विश्वासार्हतेवरून काही प्रश्न या संस्थेवरती उभा राहिलेले होते. म्हणून आपण CBI काय प्रकार आहे आपण बघूयात. एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये CBI संदर्भात मी एक महत्त्वाची न्यूज देखील कव्हर केलेली होती. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणखी जाणून घेण्यासाठी, सो एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये तुम्ही पाहू शकता. ओके, येस. चलो, स्थापना आहे 1 एप्रिल 1963ला. केंद्रीय गृह मंत्रालयानं अशा प्रकारचा ठराव मंजूर करून या ठिकाणी 1963 मध्ये CBIची स्थापना त्या ठिकाणी केली होती. जरी स्थापना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ठरावानं झाली असली तरी
केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली ही त्या ठिकाणी संस्था आहे. त्यामुळे आयोग तुम्हाला कन्फ्यूज करताना हे जे काही CBI नावाची संस्था आहे ती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते असं त्या ठिकाणी प्रश्न स्टेटमेंटमध्ये टाकू शकते. परंतु लक्षात ठेवा ते केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या संदर्भात संबंधित मंत्रालय त्या ठिकाणी आहे. नवी दिल्ली या ठिकाणी त्याची मुख्यालय आहे. उद्यमिता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठता असं त्याचं ब्रीदवाक्य त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे CBIच्या बाबतीत ती आहे माहिती अधिकार कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमधून यांना सूट देण्यात आलेली आहे. याचा अर्थ CBIची प्रत्येक इन्फॉर्मेशन तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली मागून घेऊ शकत नाही. नेशन सिक्युरिटीच्या अंतर्गत माहिती अधिकाराच्या कायद्यातून त्या ठिकाणी CBIला सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जेव्हा 1963 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती तेव्हा लाचखोरी आणि सरकारी भ्रष्टाचारांची चौकशी पर्यंतच अधिकार क्षेत्र या CBIचं होतं. परंतु 1965 मध्ये या CBIचं अधिकार क्षेत्र वाढवण्यात आलं आणि नंतर जे काही केंद्र सरकारने लागू केलेले कायदे आहेत त्या कायद्यांचं उल्लंघन असेल, बहुराज्य संघटित गुन्हेगारी असेल, बहु एजन्सी किंवा आंतरराष्ट्रीय प्रकरणं असतील तर यांची तपासणी करण्याचा अधिकार सुद्धा CBIला देण्यात आला. याचा अर्थ मूळ स्थापनेच्या वेळी CBIचं अधिकार क्षेत्र हे कमी होतं. 1965 मध्ये या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर एखाद्या राज्यामध्ये जाऊन CBIला जर चौकशी करायची असेल तर ऑटोमॅटिकली त्याला अधिकार प्राप्त होत नाही, तर त्या राज्याची सामान्य मंजुरी म्हणजे जनरल कन्सेंट मिळणं आवश्यक आहे. याचा अर्थ CBI कोणत्याही राज्यामध्ये जाऊन कोणत्याही प्रकरणाची तपासणी करू शकत नाही. जर संबंधित राज्यामध्ये जाऊन एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर त्या राज्यानं त्यांना चौकशीसाठी सामान्य मंजुरी देणं आवश्यक आहे. एखादं राज्य सामान्य मंजुरी देऊ शकतं किंवा दिलेली सामान्य मंजुरी काढून देखील घेऊ शकतं. उदाहरणार्थ इथे द्यायचं झालं तर आपल्या राज्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं CBIला दिलेली सामान्य मंजुरी काढून घेतली होती. परंतु जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी काढून घेतलेली मंजुरी CBIला त्या ठिकाणी दिलेली आहे. सो भारतातल्या बऱ्याच राज्यांनी सामान्य मंजुरी काढून घेतलेली आहे तर बऱ्याच राज्यांनी त्यांना सामान्य मंजुरी दिलेली आहे. सामान्य मंजुरी म्हणजे काय तर त्या राज्यामध्ये एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIला मिळलेली परवानगी. सो काही राज्य देऊ शकतात, काही राज्य काढून घेऊ शकतात. ओके, सो CBIच्या निमित्ताने ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, येस. नंतर एक महत्त्वाचं पद आहे, त्या पदावरती कोणत्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे आपण बघणार आहोत. तर त्यांचं नाव आहे मनोज सोनी. मनोज सोनी यांची UPSCचे अध्यक्ष म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. सो तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे, मनोज सोनी म्हटल्यानंतर UPSCचे चेअरमन. एप्रिल 2022 पासून ते प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करत होते, परंतु आता त्यांची कायमस्वरूपीसाठी नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. 2017 पासून ते UPSCचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. मोस्ट ऑफ द टाइम्स असं झालेलं आहे की जो काही UPSCचा चेअरमन त्या ठिकाणी असतो तो चेअरमन IFS, IAS किंवा IRS किंवा IPS त्या ठिकाणी राहिलेला असतो. परंतु हे जे व्यक्ती आहे ते थोडे आध्यात्मिक वर्गातला व्यक्ती त्या ठिकाणी आहे. गुजरातमधील स्वामीनारायण पंथाच्या अनुपम मिशनशी निगडीत असलेले त्या ठिकाणी हे व्यक्ती आहेत. जसं रामकृष्ण मिशन आहे तसं अनुपम मिशन हा एक पंथ आहे, त्या पंथाशी संबंधित असलेली व्यक्ती आहे. निष्कर्म कर्मयोगी म्हणजे निस्वार्थ कार्यकर्ता म्हणून त्यांनी दीक्षा स्वीकारलेली आहे. सरदार पटेल विद्यापीठामध्ये त्यांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय त्यांनी शिकवलेला आहे. त्यांनी एका विषयात PhD देखील मिळवलेली आहे. शीतयुद्ध कालोत्तर भारत अमेरिका संबंध म्हणजे शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध कसे होते हा आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीचा PhDचा विषय त्यांनी निवडलेला होता. परंतु आयोग प्रश्न विचारताना सिंगल लाईनला विचारण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी आहे, ती म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे चेअरमन म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं नाव आहे मनोज सोनी. अध्यापनाबरोबर त्यांनी काही महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू पद देखील भूषवलेलं आहे. ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद. याचा अर्थ गुजरातमधल्या
महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचं कुलगुरूपद त्यांनी भूषवलेलं आहे. अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक या नावाचं पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे, जे अतिशय गाजलेलं त्या ठिकाणी होतं. ओके, काय आहे हा केंद्रीय लोकसेवा आयोग? या आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1926 मध्ये झालेली होती. त्याचं स्थापनेवेळी नाव होतं लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन. परंतु 1935चा जो काही भारत सरकार कायदा आहे त्या कायद्याद्वारे त्याचं नामकरण फेडरल लोकसेवा आयोग असं करण्यात आलं. ओके, नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये त्याला घटनात्मक आयोग म्हणून दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. 315 कलम आहे. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की यूपीएससीची स्थापना कधी आहे आणि यूपीएससीसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये तरतूद त्या ठिकाणी आहे? कलम 315. ओके, सो आयोग तरी पण सिंगल लाईनला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी. ओके, येस. नंतर नुकत्याच कर्नाटक विधानसभेच्या इलेक्शन्स पार पडल्या आणि तिथं कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांची देखील निवड त्या ठिकाणी झालेली आहे. सो कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून UT अब्दुल खादर यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष. ओके, या पदावर नियुक्त होणारे ते पहिले मुस्लिम आहेत. ते काँग्रेस पक्षाचे आहेत, कारण कर्नाटक विधानसभेमध्ये त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं जास्त जागा जिंकत सत्ता स्थापन केलेली आहे. याच्याबद्दल त्या डिटेल्स आपण राजकीय सेक्शनमध्ये त्या ठिकाणी बघणारच आहोत. मंगलोर मतदारसंघातून ते कर्नाटक विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत. ओके, पण तुम्हाला प्रामुख्यानं हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. UT अब्दुल खादर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष. ओके, येस. ह्या झाल्या आपल्या प्रमुख नेमणुका. आता आपण इतर नेमणुका बघणार आहोत. या महिन्यामध्ये थोड्या इतर नेमणुका जास्त आहेत, तरी पण मी काही ज्या काही प्रमुख इतर नेमणुका आहेत त्याला स्टार करेन, जेणेकरून आपण क्विक रिव्हिजन करताना त्याच गोष्टी बघूयात. रादर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण त्याच गोष्टींना स्टार करून ठेवा. तुमच्या बाजूनं एफर्ट्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही जर एफर्ट्स केले नाहीत तर फक्त लेक्चर बघून काहीच फायदा होणार नाही. अल्टिमेटली जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही फक्त वाचलेलं असेल किंवा बघितलेलं असेल तर काही उपयोग होणार नाही. तर तुमच्या मी जेव्हा लेक्चर घेत असतो तेव्हा तुमचं माझ्यासोबत तुमच्या नोट्सवरती पण लक्ष तेवढ्याच पद्धतीने चांगलं पाहिजे, कारण फक्त वाचून आणि व्हिडिओ बघून होणार नाही. मी ज्या पद्धतीने अंडरलाईन करतोय तशाच पद्धतीने तुम्ही पण अंडरलाईन करायचा प्रयत्न करा. रादर तशाच पद्धतीने रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. ओके, येस. सो मी काही गोष्टींना किंवा काही व्यक्तींना स्टार करेन. ते स्टार आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. रिव्हिजन करताना भविष्यात देखील तुम्ही त्याच स्टारवाले व्यक्ती चांगले बघा. ओके, येस. सो पहिली व्यक्ती आहे नीरा टंडन, यांना मी स्टार करतो. ओके, नीरा टंडन या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत, ज्यांची जो बायडन यांच्या प्रशासनामध्ये एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झालेली आहे. काय आहे नियुक्ती? तर देशांतर्गत धोरण सल्लागार म्हणजे डोमेस्टिक पॉलिसी ॲडवायझर म्हणून नीरा टंडन यांची नियुक्ती झालेली आहे. पहिली व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. नंतर आहे एक सोशल मीडिया, तो म्हणजे ट्विटर. त्या ट्विटरच्या CEO पदी एका महत्त्वाच्या व्यक्तींची नियुक्ती झालेली आहे. त्या व्यक्तीला पण आपण त्या ठिकाणी स्टार करणार आहोत. त्यांचं नाव आहे लिंडा याकारिनो. ओके, सो कोण आहेत त्या? ट्विटरच्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, नंतर तिसरी व्यक्ती एवढी महत्त्वाची नाही म्हणून आपण त्यांना स्टार करत नाही. ओके, त्यांचं नाव आहे जसवंत सिंग बिर्डी, युनायटेड किंगडम. ओके, त्याला आपण ब्रिटन देखील म्हणतो. त्याच्या वेस्ट मिडलँड्समधील कोवेंट्री शहराचे महापौर, लक्षात ठेवा, लॉर्ड महापौर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो जसवंत सिंग बिर्डी, लॉर्ड महापौर, एवढं महापौर तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे चौथी व्यक्ती महत्त्वाची आहे आपल्यासाठी, त्यामुळे आपण इथं स्टार करतोय. त्यांचं नाव आहे मार्क निकोलस, जे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांची कोणत्या पदावर नियुक्ती झालेली आहे? तर मेरी लिबोन क्रिकेट क्लब जो आहे त्या मेरी लिबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर पाचवी व्यक्ती महत्त्वाची आहे म्हणून आपण त्याला स्टार करणार आहोत. त्यांचं नाव आहे एमी पोप. एमी पोप ह्या अमेरिकन व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महासंचालक. एक जे काही रिफ्युजीज आहेत किंवा मायग्रेशन संदर्भात एक संस्था त्या ठिकाणी आहे. स्थलांतरासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महासंचालक म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशनच्या महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर सहावी व्यक्ती आहे गीता राव गुप्ता.
आपण स्टार करणार नाहीत कारण एवढी महत्त्वाची व्यक्ती नाही. जागतिक महिला समस्यांसाठी अमेरिकेच्या राजदूत, ज्या काही महिलांच्या प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यासाठी त्यांची अमेरिकेची राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. गीता राव गुप्ता यांची, भारतीय अमेरिकन त्या ठिकाणी आहे. ओके, 7वी व्यक्ती थोडी महत्त्वाची आहे, राजीव वर्ष्णेय, देशातील कृषी संशोधक आहेत. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्या संस्थेमध्ये ते संशोधक म्हणून काम करतायत. त्यांची ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल सोसायटी हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, किंवा रॉयल सोसायटीचे सदस्य किंवा फेलो म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर आहे प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो. ओके, न्यूयॉर्क पोलीस विभागात कॅप्टन पदावर त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये 2 व्यक्तींची नेमणूक झालेली आहे. त्या नेमणुका कंटिन्युअसली होत असतात, म्हणून फक्त नावं लक्षात ठेवा की मे 2023 मध्ये कोणकोणत्या व्यक्तींची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे. तर प्रशांत कुमार मिश्रा आणि KV विश्वनाथन. ओके, येस. नंतर बघा TS शिवग्नम, ते आहेत कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. नंतर आहेत एअर मार्शल आशुतोष दीक्षित, हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून. सो इथं पण आपण एक स्टार करूया, थोडी व्यक्ती महत्त्वाची आहे. एअर मार्शल आशुतोष दीक्षित, हवाई दलाचे उपप्रमुख. ओके, येस. नंतर पुढची व्यक्ती, जर तुम्ही आमचा आत्तापर्यंत यूट्यूब चॅनल जर फॉलो करत नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर मिथुन भोसले स्वयं या नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल आहे. ते यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळत जाईल. ओके, येस. नंतर 13वी व्यक्ती त्या ठिकाणी आहे एअर मार्शल साजू बालकृष्णन, अंदमान निकोबार बेटावर जे आपलं कमांड आहे त्या कमांडर इन चीफ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढची व्यक्ती जास्त महत्त्वाची आहे, 14 नंबरची, त्यांचं नाव आहे अजय कुमार मोहंती, जो काही अणुऊर्जा आयोग आहे त्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो हे स्टार करून ठेवा, हे महत्त्वाचं आहे. नंतर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद, कोल इंडिया नावाची जी काही आपली महारत्न कंपनी आहे त्या कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर एक महत्त्वाची व्यक्ती आहे बघा, त्याला आपण स्टार करणार आहोत, परमिंदर चोप्रा. नावावरून जरी ते पुरुष वाटत असले तरी त्या महिला आहेत. त्यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष होणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील ठरलेल्या आहे. ओके, नंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ, आपण त्याला LIC असं देखील म्हणतो, त्या LICचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती झालेली आहे. सो हे पण आपण स्टार करणार आहोत. नंतर आहे देवदत्त चंद, बँक ऑफ बडोदा जी सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर रजनीश कर्नाटक, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो हे जे काही सार्वजनिक बँकेचे अध्यक्ष असतात ते मोस्ट ऑफ द टाइम्स बदलत जातात. असं नाही की महत्त्वाचं नाही, पण जास्त व्हेरी इम्पॉर्टंट त्या ठिकाणी नाहीये. सो स्टार केलेलेच आपल्याला जास्त त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. नंतर आहे महत्त्वाची व्यक्ती डॉक्टर हरे राम त्रिपाठी. ओके, ज्यांची त्या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे कुलगुरू म्हणून त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. नंतर AK जैन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर एक महत्त्वाची कंपनी आहे, त्यांचं नाव आहे L&T, आपण त्याला लार्सन अँड टर्बो म्हणतो, त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून SN सुब्रमण्यम यांची नियुक्ती आहे. नंतर राजीव धर ही एक व्यक्ती महत्त्वाची आहे म्हणून आपण त्याला स्टार करणार आहोत, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, येस. सो गव्हर्नमेंटचा जो काही पैसा असतो तो गव्हर्नमेंटचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी तयार करण्यासाठी एक निधी तयार करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी. त्याचे कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर रथेंद्र रमण यांची कोलकाता बंदराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. मार्गारेट डेला व्हॅले यांची व्होडाफोनच्या CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओके, नंतर अनंत माहेश्वरी नॅस्कॉम नावाची संस्था आहे त्याचे अध्यक्ष म्हणून. नंतर RN जयप्रकाश भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती आहे.
पुढची व्यक्ती थोडी महत्त्वाची आहे, डॉक्टर के गोविंदराज, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन आशियाचे अध्यक्ष. लक्षात ठेवा. ओके, जे काही आशिया विभागासाठीचं जे काही आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन आहे त्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. इथून पुढचे सगळे व्यक्ती आपल्यासाठी फार महत्त्वाचे त्या ठिकाणी आहेत. पहिली व्यक्ती आहे मनोज सौनिक. मनोज सौनिक यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती मनुल कुमार श्रीवास्तव यांच्या जागी त्या ठिकाणी झालेली आहे आणि मनु कुमार श्रीवास्तव यांना एक वेगळा चार्ज त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त. ओके, सो मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव होते, त्यांना मुख्य सेवा आयुक्त म्हणून पद देण्यात आलं आणि मनोज सौनिक हे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव त्या ठिकाणी आहेत. नंतर आहेत प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. फार चुरशीची ही निवडणूक झाली होती, वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या पानावर ही बातमी त्या ठिकाणी आली होती. प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि शेवटची व्यक्ती जी आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर संजीव सोनवणे. संजीव सोनवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांची कोणत्या पदावर नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे नाशिक इथलं जे काही मुक्त विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. या विद्यापीठाचे कुलगुरू, थोडक्यात YCMOU हे जे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्या ठिकाणी संजीव सोनवणे यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, सो जे आमचे पहिल्यांदाच लेक्चर बघत आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुणीही लेक्चर थांबवू नका. आपली एक महत्त्वाची, आपल्या लेक्चरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आत्तापर्यंत जे काही आपण बघितलेलं आहे ते आपण क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास आणि रिव्हिजन कशी करायची आहे त्या ठिकाणी समजणार आहे. सो क्विक रिव्हिजन हा तुमच्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी करत असतो. ओके, सो क्विक रिव्हिजन आमच्यासोबत करायचे आहे आपल्याला. पहिली व्यक्ती आपण बघितली होती अजय बंगा, जे भारतीय वंशाची व्यक्ती आहे, ज्यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांची शिफारस जी केलेली होती ती जो बायडन यांनी केलेली होती. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट की IIM अहमदाबादमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. मास्टर कार्ड कंपनी आणि जनरल अंटार्टिक कंपनीमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवरती त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना पायाभूत सुविधांसाठी कर्ज पुरवठा करणं हे वर्ल्ड बँकेचं काम त्या ठिकाणी असतं. IBRD आणि IDA या दोन महत्त्वाच्या संस्था त्या ठिकाणी आहेत. वॉशिंग्टन इथं मुख्यालय आहे. ब्रेटन वूड परिषदेच्या माध्यमातून त्यांची स्थापना झाली होती. नंतर CBIचे महासंचालक म्हणून प्रवीण सूद यांची नियुक्ती झाली आहे. प्रवीण सूद अगोदर कर्नाटक पोलीस महासंचालक म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. IIT दिल्ली, IIM बेंगलोरमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 1963 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयानं ठराव पारित करून या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या संस्थेला किंवा CBIला जर राज्यामध्ये जाऊन एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर सामान्य मंजुरी मिळवणं आवश्यक त्या ठिकाणी असतं. नंतर UPSCचे चेअरमन म्हणून मनोज सोनी यांची नियुक्ती झालेली आहे. आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेला व्यक्ती त्या ठिकाणी आहे. अनुपम मिशनशी निगडीत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर त्यांनी अध्यापन त्या ठिकाणी केलेलं आहे. सयाजीराव विद्यापीठ बडोदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद इथं त्यांनी कुलगुरुपद भूषवलेलं आहे. 1926 मध्ये UPSCची स्थापना झाली होती. कलम 315 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या UPSCच्या स्थापनेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून UT अब्दुल खादर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदावरचे ते पहिले मुस्लिम आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. यावेळेला ते मंगलोर मतदारसंघातून आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आता आपण इतर नेमणुकांमध्ये फक्त स्टार केलेल्या गोष्टी त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिली व्यक्ती आहे नीरा टंडन. जो बायडन यांच्या प्रशासनामध्ये देशांतर्गत धोरण सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लिंडा याकार्नो यांची ट्विटरचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मार्क निकोलस मेरीलिबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहेत. एमी पोप स्थलांतरणासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महासंचालक त्या ठिकाणी आहेत. नंतर आहेत राजीव वर्ष्णेय, ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे फेलो त्या ठिकाणी आहेत. एअर मार्शल आशुतोष दीक्षित हवाई दलाचे उपप्रमुख त्या ठिकाणी आहेत. नंतर अजय कुमार मोहंती हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. परमिंदर चोप्रा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, या पदावर येणाऱ्या पहिल्याच महिला, त्यामुळे तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतात परमिंदर चोप्रा यांच्याबद्दल. नंतर सिद्धार्थ मोहंती LICचे अध्यक्ष. ओके, नंतर हरेराम त्रिपाठी कवी कुलगुरू
कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे कुलगुरू त्या ठिकाणी आहेत. L&Tचे अध्यक्ष म्हणून S.N. सुब्रमण्यम आहेत. राजीव धर राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीचे कार्यकारी संचालक त्या ठिकाणी आहेत. ओके, नंतर आहेत बघा महत्त्वाची पदं जी आपली महाराष्ट्राच्या संदर्भात त्या ठिकाणी आहेत. मनोज सौनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे महत्त्वाचं पद आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. मनुकुमार श्रीवास्तव जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव होते ते आता राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त त्या ठिकाणी झालेले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रशांत दामले आहेत. आणि नाशिक इथलं जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून संजीव सोनवणे यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनाचे. धन्यवाद.